नमस्कार फ्रेंड्स, सुजाताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेदूवडे व त्यासोबत खाल्ली जाते ती खोबऱ्याची चटणी. अगदी सोडा वगैरे काहीही न वापरता आपण मेदूवडे बनवणार आहोत. तर चला बघूया. तर इथं मी मेदूवड्यांसाठी 2 वाटी उडीद डाळ व अगदी पाव वाटीला कमी तांदूळ घेतलेत. तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात आपण डाळ आणि तांदूळ घेऊया. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. धुवून घेतल्यामुळं डाळीचं जे पांढरी पावडर वगैरे असते ती निघून जाते, बघू शकताय तुम्ही. आणि आता आपण हे डाळ आणि तांदूळ 3 ते तासासाठी झाकून ठेवूया. तर आता हे डाळ आणि तांदूळ मी 3 ते 4 तास व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आता यातली थोडी थोडी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी कमीत कमी पाणी वापरून ही बारीक करून घ्यायची. पाणी जास्त वापरलं तर वडा तेलात फुटतो, म्हणून कमीत कमी पाण्यात आपण बारीक डाळ ही वाटून घेऊया. तर आता आपण बघूया आपली डाळ बारीक झाली का. तर हे बघा, आपली डाळ अगदी 2 ते 3 चमचे पाण्यात छान बारीक झाली, घट्ट अशी बारीक झाली, छान पेस्ट झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकी सगळी डाळ आता बारीक करून घेऊया. तर आता इथं मी आपली बाकीची सगळी डाळ इथं बारीक करून घेतलेली आहे. मी अगदी कमीत कमी म्हणजेच एक अर्धी वाटी पाणी फक्त याच्यात वापरले, जास्त पाणी नाही वापरलेलं, पण पेस्ट अगदी बारीक करून घेतलेली आहे. तर आता आपण हे मिश्रण एकाच दिशेने हलक्या हाताने 4 ते 5 मिनिटं छान फेटून घेऊया. ह्याच्यात पण अजिबात पाणी वापरायचं नाही फेटताना, हलक्या हाताने आपण हे फेटून घेऊया आता. तर आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, छान फेटून घेतल्यावर मिश्रण आपलं हे वड्याचं छान फुललेलं आहे, हलकं फुलकं मस्त झालेलं आहे, एकदम पांढरं शुभ्र दिसतं आहे. आता याच्यात आपण 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक तुकडे करून, अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक काप करून घेतलेलं आहे, थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. याच्यात आता आपण थोडेसे एक अर्धा चमचा जिरे टाकूया. जिरे कच्चेच घेतलेले आहेत, भाजलेले नाही आहेत. आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित सगळे साहित्य मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं पुन्हा छान फेटून घेऊया. हे एकाच दिशेने बघू शकता, आता छान हलकं फुलकं वाटतं. आता आपण हे मिश्रण आपलं पुन्हा झाकून 1-2 ते 3 मिनिटं ठेवूया. तर आपलं सगळं साहित्य मिक्स करून हे मिश्रण मी 1-2 ते 3 मिनिटं झाकून ठेवलं होतं. तर बघू शकताय तुम्ही, छान फुललेलं आहे. तर आता आपण वडे करायला घेऊया. इथं मी एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण वडे सोडूया. आधी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हवं तेवढं पीठ घेऊन असं बोटांनी होल करून मग वडे हलक्या हाताने तेलात सोडायचे. अजून एक वडा सोडते मी, बघू शकताय तुम्ही, असं छोटंसं होल करायचं. पहिल्यांदा करत असाल तर वडे छोटे छोटेच करायचे, खूप मोठे नाही सोडायचे. मी इथं छोटे छोटेच वडे करते. अजून एक वडा सोडून घेऊया. पाणीही खूप नाही लावायचं. तर आता अजून एक वडा सोडून घेते मी तेलात. आणि वडे तेलात टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याने वगैरे ते हलवायचे नाहीत, थोडेसे सेट होऊ द्यायचे. इथं तेल पण खूप असं गरम नाही आहे, अगदी कडकडीत नाही गरम केलेलं. तर आता आपण हे वडे तळून घेऊया. आता आपण हे वडे पलटी करून दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर इथं तळून घेऊया. बघू शकताय तुम्ही, छान हलके फुलके झालेले आहेत आपले वडे. आता आपण हे काढून घेऊया. जेवढं पीठ आपण छान फेटू तेवढे वडे आपले हलके होतात आणि तेलकट होत नाहीत. तर आता आपण हे बाकीचे पण वडे काढून घेऊया. आता आपण मेदूवड्यासोबत जी चटणी दिली जाते ती करणार आहे. इथं मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यात एक अर्धा चमचा तेल टाकलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात आपण एक मोठा कांदा कट करून घेतलेला आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या टाकूया. कांदा आणि मिरची 1 मिनिटभर छान आपण परतून घेऊया तेलावर. त्याच्यात आता आपण 2 ते 3 चमचे फुटाण्याची डाळ टाकूया. तीही थोडीशी परतून घेऊया. डाळ थोडीशी परतली की त्याच्यात आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे टाकूया, भाजलेले, साल काढून घेतलेले तिथं मी शेंगदाणे.
आता हे सर्व साहित्य आपण 1 मिनिटभर छान परतून घेऊया तेलावर. आता गॅस बंद करून आपण हे साहित्य सगळं आपलं थंड करून घेऊया चटणीचं. आता हे थंड झालेलं आपलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता याच भांड्यात आपण अर्धी वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याच्यात आपण चवीनुसार मीठ आणि अगदी 1 चमचाभर साखर घालून ही चटणी आपण आता बारीक वाटून घेऊया. पाणी हवं तर तुम्ही घालू शकता. तर आता इथं मी पुरेसं पाणी घालून ही आपली चटणी छान वाटून घेतलेली आहे. तुम्ही तुम्हाला हवं त्या प्रमाणात पाणी कमी जास्त करू शकता. चटणी आपली छान अशी घट्ट झालेली आहे. फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्यामुळे टेस्ट छान लागते आणि घट्ट पण होते चटणी. तर आता आपण तडका देऊया आपल्या चटणीला. इथं मी एका तडका पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यात 1 चमचाभर मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडू देऊया, घाई करायची नाही. मोहरी छान तडतडली की त्याच्यात थोडासा हिंग टाकूया. अगदी 1 चिमूटभर हिंग टाकायचा, जास्त नाही टाकायचा. हिंग टाकल्यानंतर त्याच्यात आपण थोडासा कढीपत्ता टाकूया. कढीपत्ताही थोडासा तडतडला की त्याच्यात आपण 1 लाल मिरची टाकूया 2 तुकडे करून आणि छान ही फोडणी आपण गरम करून घेऊया. मिरची चांगली तेलात परतूपर्यंत ही फोडणी आपण गरम करूया. व्यवस्थित मिरची तेलात तळली गेली पाहिजे, तरच चटणीला टेस्ट छान येते मिरचीची. आता ही आपली फोडणी छान गरम झालेली आहे. ती आता आपण चटणीवर आपल्या घालून घेऊया आणि फोडणी चटणीवर टाकली की लगेचच झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणीचा वास एक छान चटणीला लागतो. तर आता आपली ही चटणी झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथं आपण मेदूवडे आणि चटणी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर एकदा अशा प्रकारे वडे आणि चटणी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.